मैम आज हमारे लिए बहुत बड़ा सरप्राइज है कि आप हमारे चला हवा येऊ द्या इस कैफे में आई है. इतका प्रॉब्लेम झाला आता या कसं बोल हिंदीमध्ये बोलताना मला थोडा प्रॉब्लेम होतो. काय म्हणतात चला हवा द्या. चला हवा चला हवा आने दे. चल हवा आने दे. इस हवा. कैफे में आपका स्वागत है. मैम बहुत बहुत दिल से मैं आपका स्वागत करता हूँ और यहाँ आके आपको कैसा लग रहा है? यहाँ आके आप सब लोग को मिलके बहुत खुशी हुई. आई एम वेरी हैप्पी टू बी हियर. थैंक यू सो मच. मैम बहुत सारे सवाल मेरे मन में है, घर में बैठे ऑडियंस के मन में भी है. तो आप इस इंडस्ट्री में कैसे आई मैम? मैं 3-4 साल की थी जब हम बर्मा में पैदा हुई. अभी म्यांमार बोला है. They call it म्यांमार रंगून बर्मा. और वो जापानीज का इन्वेजन थे उस जमाने में. इट वाज द वॉर गोइंग ऑन, वर्ल्ड वॉर 2. फिर हम लोग चल के आया वहाँ से. इट टुक अस 9 महीने लगे वहाँ से आने के लिए. मैं छोटी थी, एक उससे छोटा भाई भी था. देन माय मदर वाज प्रेग्नेंट. सो हम लोग फूल खाते थे, घास खाते थे, ऑल दैट. इट्स अ लॉन्ग स्टोरी. बट उसके बाद हम लोग आए. वी वर रेफ्यूजीज. सब घर वर, गाड़ी वाड़ी, फ्रिज व्रिज सब ताला लगा के हम लोग आ गया. जैसा कोई घूमने जा रहे. वापस नहीं गया कभी भी. अभी अब तक नहीं गई मैं. ऐसा. एनीवे एक कहावत है, आई मीन मेरा, इफ यू आर यंग एंड यू हैव ऑल दीज प्रॉब्लम्स यू कैन फाइट इट because God has given you the inner strength and the mental strength. Oh. But when you go young like me now, Oh. यू आर स्टिल यंग. okay, उस टाइम में God, we want God's blessings to be comfortable, to have peace, and to have peace of mind, and give everybody happiness as well. इतनी सारी हिंदी फिल्में करने के बाद आपने एक मराठी फिल्म की और उसका नाम था वन रूम किचन, जो सर ने बनाई थी. तो हिंदी फिल्म करने के बाद आपने मराठी में काम करना कैसे सोचा? वो तो इनके वजह से. ओहो. आई कैन अंडरस्टैंड. मराठी समझती है, बहुत अच्छी लैंग्वेज है. बट आफ्टर अ सर्टन एज it's difficult to grasp, at least for me. I'm young at heart. हम एक चॉल में शूटिंग कर रहे थे. कुछ म्हणजे त्याच्यात काहीच सुविधा नव्हत्या. म्हणजे त्या चाळीमध्ये शूट करत होतो आणि व्हॅनिटी व्हॅन भरत जाधवची होती, त्या खूप रस्त्यावरती होते. म्हणजे तिथून चालत यावं लागायचं त्या चाळीमध्ये. तर भरत मला म्हणाला की नाही महेश, हेलन जे आलं तर माझ्या व्हॅनिटीमध्ये मी त्यांना तयार होऊ देतो. तर नाही या म्हणा बाकी आर्टिस्ट कुठे तयार होत आहेत. म्हटलं त्या चाळीतल्या खोलींमध्ये. या स्वतः त्या चाळीतल्या खोलींमध्ये गेल्या. वो चाल के एक रूम में आंटी तैयार हो गई, दिन भर वहीं पे थी. उन्होंने ऐसा नहीं कि मैंने हिंदी में काम किया है, मैं हेलन हूँ, मैं ये हूँ, बिल्कुल नहीं. ये बहुत अच्छा लड़का, आदमी, इंसान है. की हेलन जी असू द्यात, आशाताई भोसले असू द्यात, किंवा अक्षय कुमार यांना तुम्ही आणलं, रेखाजींना तुम्ही या मंचावरती आणलं. आणि आत्ता जसं मॅम म्हणाल्या की एकदा महेशजी जेव्हा बोलवतात, हे आशाजींच्याकडून सुद्धा मी बऱ्याच वेळा ऐकलंय की महेशजींनी बोलवलं म्हणजे यायचंच आणि मला यावंच लागतं. तर काय जादू आहे का, हिप्नोटिझम वगैरे शिकलाय तुम्ही? काय सही झालं? बात है कुछ जादू. कुछ जादू है ना, तो वही बताएंगे. अभी क्या जादू? वहीदा जी मेरी बहुत अच्छी दोस्त है. जी हाँ. आशा जी, हम तीनों जन वी गो ऑल ओवर द वर्ल्ड. तीनों साथ में जाते हैं. उन लोग भी आते हैं. दे नेवर गो फॉर एनी शोज एक्सेप्ट फॉर महेश. इतने अच्छे अच्छे गाने किए, उस पर डांस किया है, तो उसमें एक अलग सा आपका कॉस्ट्यूम था, एक अलग अटायर था आपका. तो वो जो डिज़ाइन था वो किसके दिमाग से आता था? See, partly mine and my designer, we would sit together. और मैं बाहर बहुत जाती थी, पेरिस एंड लंदन एंड अमेरिका. तो वहाँ के बहुत बड़े बड़े कैबरेज होते थे. और कैबरे का मतलब ये नहीं है जो आइटम नंबर जो कहते हो, गलत वर्ड. आइटम नंबर इज अ रॉन्ग वर्ड. कैबरे का मतलब एक कहानी होता है. जी हाँ. इट्स अ बैले. पूरा कहानी में वो डांस होता है. मुझे ऐसा लगता है कि अगर कोई फिल्म है और उसमें इंतज़ार करते थे लोग कि अभी हेलन जी आएंगे, हेलन जी का परफॉर्मेंस होगा, और जब आप आते थे तो वो जो अटायर होता था आपका टॉप टू बॉटम, मतलब वो जो आप रेडी होके आते थे और वो जो एक एक सिर्फ हल्की सी अदाएं शुरू कर देती है हेलन आंटी, माय गॉड उस अदाए पे तो मारी जाओ. मैं तो
आज हमारी महाराष्ट्रियन पैठनी में आप एकदम टिपिकल और बहुत खूबसूरत लग रहे हैं. वा वा. ये साडी नाही, ये महाराष्ट्रीयन साडी. थैंक यू, थैंक यू. आप लोग चलो मेरे लिए ज्यादा तालियां बजा रहे हैं. तो चुप्पा रे रुस्तम निकला. सुपर रुस्तम आहे भाऊ. बरेच फॅन्स तुम्हाला भेटत असतील, बाहेर फोटो काढत असतील, पण काही फॅन्स समोर बसलेले आहेत आणि त्यांना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. बघूयात त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत. नमस्कार. मला स्मिता तांबेंना प्रश्न विचारायचा आहे. हा प्लीज. माझं नाव भारत पितळे आहे. सिरियसली म्हणजे तुम्ही जो चित्रपट केला 72 मैल एक प्रवास, हा अत्यंत सुंदर चित्रपट. त्या 4 लेकरांना घेऊन जो जीवाचा आकांत केला तुम्ही, खरोखर म्हणजे खरोखर चांगला चित्रपट झाला. फक्त मला शेवटी एक कळलं नाही त्या चित्रपटामध्ये का एवढा प्रवास करून तुम्ही कोणत्या गावात गेले, कारण कुठल्याच गावात 72 मैलचा सिक्वल येणार आहे, त्याच्यात कळेल तुम्हाला गाव. आता मी गुगल पण नाही काढणार आहे. मला विचारायचं आहे मला विचारायचं आहे मराठी तारखांना की तुम्ही तारखा देताना इंग्रजी महिन्याच्या का देता? हे मागे उत्तर द्या तुम्हीच. मी काय देऊ? कारण आम्ही मराठीतले सण करतो म्हणून इंग्रजी तारखा देतो. ए, त्याला विचारायचं. प्लीज प्लीज विचारा विचारा. हा, मला प्रेक्षकांना सांगू द्या. मराठी काय म्हणायचं यांना? काय झालंय तो म्हणतो हे कधी संपणार आहे, त्याला जोराची लागली. आणि जायचं कुठं आता याला उत्तर द्या. हे बघा, हे झाल्यावर तुम्ही जा. चांगलं दिलंय. बरं मला एक प्रश्न प्लीज विचारा विचारा. त्याच्या ताईंना की ताई आम्ही तुमचं ते हिरवं कुंकू खूप बघितलं, म्हणजे खरंच म्हणजे एवढे फॅन आहोत ना आम्ही की माझे मंडळी पोरं एकदम म्हणजे 50 वेळा पाहिलं ना राव. 50 वेळा. हा एकच शीड आहे ना आमच्याकडे. तो चित्रपट खूप पाहिला, म्हणजे खूप छान काम केले. म्हणजे इथं माणसांबरोबर काम करायला टेन्शन येतं, तुम्ही तर प्राण्यांबरोबर काम केलं. ते जास्त सोपं आहे. हा नाही तेच म्हणजे कठीण आहे आम्हाला बघताना दिसतं की ते कठीण आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे ताई, आमच्या मोरीत साप अडकलाय, त्याच्या काढायचे किती पैसे घ्या? मोठं तुमचं तुम्हीच काढा आणि तुमचं तुम्हीच घेऊन जा. पण असे फॅन्स भेटतात आणि बऱ्याच वेळेला असे अनुभव पण तुम्हाला येत असतील. पण ते फॅन्स आहेत त्याच्यामुळे आपण आहोत. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या फॅनसाठी पण झाल्या पाहिजेत. तर मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.